साईराम. माझं नाव मौशिमी. आज मी साई सच्चरित्राचा अध्याय 24 वाचणार आहे. बघूया तर ह्या अध्यायातून आपल्याला काय शिकाव्यास मिळते. बाबांची विनोदबुद्धी आणि विनोद ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चाणक्य लीला, सुदामाची कथा, अण्णा चिंचणकर विरुद्ध मावशीबाई, भक्तांवर बाबांचा अवलंब. या अध्यायात आपण एखादी विशिष्ट गोष्ट सांगणार आहोत. असे म्हणणे हे अहंकाराचे लक्षण आहे. जोवर आपण आपला अहंकार आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करत नाही, तोवर आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. आपण अहंकाररहित झालो तर आपले यश निश्चित आहे. साईबाबांची उपासना केल्याने आपल्याला लौकिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही प्रकारचे फळ मिळते. आपण आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो आणि शांती व आनंद प्राप्त करतो. म्हणून ज्यांना आपल्या कल्याणाची चिंता आहे त्यांनी साईबाबांच्या कथा श्रद्धेने ऐकाव्यात आणि त्यांच्यावर मनन करावे. असे केल्याने त्यांना सहजपणे जीवनातील उद्दिष्ट साधता येतील आणि आनंद मिळेल. सामान्यतः लोकांना विनोद आणि हशा आवडतो, परंतु जर विनोद त्यांच्या खर्चावर म्हणजे त्यांच्यावर केला गेला तर ते पसंत करत नाहीत. परंतु बाबांची पद्धत विलक्षण होती. त्यांच्या हावभावासह जेव्हा ते विनोद करीत तेव्हा ते रंजक आणि उपदेशात्मक ठरत असे. त्यामुळे लोकांना स्वतःवर विनोद झाला तरी त्याची पर्वा वाटत नसे. हेमाडपंत स्वतःचा अनुभव खाली देतात. शिर्डीत दर रविवारी बाजार भरत असे. आजूबाजूच्या गावातील लोक येऊन रस्त्यावर मांड्या टाकून आपली माल विक्री करत. दररोज दुपारी मशीद गर्दीने भरलेली असे, पण रविवारी तर श्वास घेणे सुद्धा कठीण होईल इतकी गर्दी होत असे. अशाच एका रविवारी हेमाडपंत बाबांच्या समोर बसले होते. त्यांच्या त्यांचे पाय चेपत होते आणि देवाचे नामस्मरण करत होते. श्यामा बाबांच्या डाव्या बाजूस तर वामनराव उजव्या बाजूस, तसेच श्रीमान बुट्टी, काकासाहेब दीक्षित आणि इतरही मंडळी तेथे उपस्थित होती. तेव्हा श्यामा हसून हेमाडपंतांना म्हणाले, "अहो, तुमच्या कोटाच्या बाह्याला काही दाणे चिकटलेले दिसत आहेत." असं म्हणून त्यांनी हात लावला आणि खरोखरच काही हरभऱ्याचे दाणे त्यात सापडले. हेमाडपंतांनी डाव्या हाताची बाही सरळ केली तर सगळ्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही, तर कारण हरभऱ्याचे काही दाणे खाली पडले आणि तेथे बसलेल्या लोकांनी ते उचलून घेतले. या प्रसंगावरून सगळ्यांनी विनोद सुरू केला. प्रत्येकजण काही ना काही म्हणू लागला की हे दाणे कोटाच्या बाह्याला कसे गेले आणि इतक्या वेळ तिथेच कसे राहिले. हेमाडपंतांनाही काही सुचेना. जेव्हा कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही तेव्हा बाबांनी स्पष्टीकरण दिले. बाबा म्हणाले, "हा माणूस म्हणजे अण्णासाहेब एकट्याने खाण्याची वाईट सवय लावून घेतो. आज बाजाराचा दिवस आहे. तो बाजारात हरभरे खात होता. मला त्याचीही सवय ठाऊक आहे आणि हे दाणे त्याचा पुरावा आहे. यात काय आश्चर्य?" हेमाडपंत म्हणाले, "बाबा, मी कधीही एकट्याने खाल्ले नाही. मग तुम्ही माझ्यावर ही वाईट सवय का लादता? मी कधी शिर्डीचा बाजारसुद्धा पाहिला नाही आणि आज तर मी तिकडे गेलोच नाही. मग मी हरभरे कुठून विकत घेणार? आणि विकत नाही घेतले तर मग मी खाणार कसे? मी कधीही काही खाताना जवळचे लोक असतील तर त्यांच्याबरोबर वाटल्याशिवाय खात नाही." बाबा म्हणाले, "हे खरं आहे की तू जवळच्यांना देतोस, पण जर कोणी जवळ नसेल तर तू किंवा मी काय करणार? पण तू खाण्याआधी माझी आठवण ठेवतोस का? मी नेहमीच तुझ्यासोबत नसतो ना, मग खाण्याआधी मला काही अर्पण करतोस का?" या प्रसंगातून बाबांनी आपल्याला काय शिकवले हे लक्षात घेऊया. इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना विषयभोग घ्यायच्या आधी बाबांची आठवण करावी असे त्यांनी सुचवले आहे. असे केले तर त्या विषयांचे बाबांना अर्पण ठरते. इंद्रिये कधीही विषयांशिवाय राहू शकत नाहीत, पण जर ते विषय प्रथम गुरूंना अर्पण केले तर त्यांच्यावरील आपला आसक्तीभाव आपोआप नाहीसा होतो. याप्रमाणे काम, क्रोध, लोभ यासंबंधी येणाऱ्या सर्व वृत्ती प्रथम गुरूंना अर्पण केल्या पाहिजेत. हे आचरण अंगी बाणवले तर परमेश्वर आपल्याला सर्व वाईट वृत्तींचा नाश करण्यास मदत करतो. कोणताही विषयभोग घेण्याआधी जर तुम्ही बाबांचा विचार केलात तर तो विषय खरोखरच उपभोगण्याजोगा आहे की नाही हा प्रश्न ताबडतोब उभा राहील. आणि जे विषय उपभोगण्यास प्राप्त नाहीत किंवा उपयोगण्यास योग्य नाहीत त्यांना आपण सहज टाळू शकू. अशा रीतीने आपल्या वाईट सवयी व दोष नाहीसे होतील आणि आपल्या चारित्र्य उन्नतीचा मार्ग खुला होईल. यानंतर गुरुप्रेम वृद्धिंगत होईल आणि शुद्ध ज्ञानाची कळी फुलेल. हे ज्ञान वाढले की आपण देह आहोत हा देहाभिमान
हा देहाभिमानाचं बंधन तुटेल आणि आपली बुद्धी आपण आत्मा आहोत या आत्मबोधात विलीन होईल. मग आपल्याला नित्याचा आनंद व समाधान प्राप्त होईल. गुरु आणि देव यात काहीही फरक नाही. जो यात फरक पाहतो त्याला देव कुठेही दिसत नाही. म्हणून सर्व भेदबुद्धी बाजूला ठेवून आपल्याला गुरु व देव यांना एकच मानले पाहिजे. आणि जर आपण वरीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा केली तर परमेश्वर नक्कीच प्रसन्न होईल. तो आपले मन शुद्ध करील आणि आत्मसाक्षात्कार देईल. थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या इंद्रियांनी कोणताही विषयभोग घ्यायच्या आधी आपण गुरुची आठवण करावी. मनाला अशी सवय लागली की आपल्याला नेहमी बाबांची आठवण येईल आणि त्यांच्यावरचे ध्यान अधिकाधिक वृद्धिंगत होईल. बाबांचे शारीरिक स्वरूप नेहमी आपल्या नजरेसमोर राहील आणि आपल्याला भक्ती, वैराग्य आणि मोक्ष लाभेल. बाबांचे स्वरूप जेव्हा आपल्या मनोमंदिरात स्थिर होते तेव्हा आपण भूक, तहान व या संसाराचे भान विसरतो. विषयभोगाची जाणीव नाहीशी होते आणि मन शांत आणि आनंद प्राप्त होते आणि मनाला शांती व आनंद प्राप्त होते. पुढची गोष्ट त्यांनी दिली आहे सुदामाची कथा. वरील गोष्ट सांगितली जात असताना हेमाडपंतांना सुदाम्याची अशीच एक गोष्ट आठवली. ही कथा त्याच तत्वाला दाखला देते म्हणून येथे दिली आहे. श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम आपल्या सुदाम्या नावाच्या मित्रासह त्यांच्या गुरु संदीपनी यांच्या आश्रमात राहत होते. एकदा संदीपनी ऋषींनी कृष्ण आणि बलराम यांना जंगलात लाकडे आणण्यासाठी पाठवले. त्यांनी सुदामालाही त्यांच्यासोबत पाठवले आणि तिघांसाठी काही हरभरे दिले. जंगलात भेटल्यावर कृष्णा सुदामाला म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तहान लागली आहे. तेव्हा सुदामा म्हणाला, रिकाम्या पोटी पाणी प्यायचे नाही, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेऊया. त्याने कृष्णाला आपल्याकडे हरभरे आहे ते सांगितले नाही आणि त्याला कधीच दिले नाही. कृष्ण दमल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला आणि लगेच घोरण्यासारखा आवाज सुदामाला येऊ लागला. हे पाहून सुदामाने हरभरे काढून खायला सुरुवात केली. सो ॲक्च्युली कृष्णाने हे नाटक केले होते की तो घोरतोय. इतक्यात कृष्णाने विचारले, काय खातोयस? हा आवाज कुठून येतोय? सुदामा म्हणाला, कुठे काय, थंडीने माझं अंग कापतंय आणि दात वाजत आहेत. मी विष्णू सहस्रनामसुद्धा नीट म्हणू शकत नाही आहे. हे ऐकून सर्वज्ञानी कृष्ण म्हणाला, मला आत्ताच एक स्वप्न पडलं होतं. त्यात मी पाहिलं की एक माणूस दुसऱ्याचं खाणं खात होता. त्याला विचारले असता तो म्हणाला, कुठे आहे खाणं? तेव्हा दुसरा म्हणाला, जाऊ दे असं दादा, हे तर स्वप्न आहे. मला ठाऊक आहे की तू माझ्या अजून काही खाणार नाहीस. त्या स्वप्नाच्या प्रभावाखाली मी तुला विचारलं. जर सुदामाला श्रीकृष्णाचे सर्वज्ञत्व आणि त्याच्या लीला माहीत असत्या तर त्याने तो असा वागला नसता. त्यामुळे त्याला त्याच्या कृत्याची फळे भोगावी लागली. श्रीकृष्णाचा मित्र असूनही त्याला पुढील आयुष्य अतिशय दारिद्र्यात काढावं लागलं. पण नंतर जेव्हा त्याने आपल्या मेहनतीने मिळवलेल्या कडव्या तांदळाचं मूठभर अन्न कृष्णाला अर्पण केलं तेव्हा कृष्ण प्रसन्न झाला आणि त्याला सोन्याची नगरी दिली. ही गोष्ट त्या लोकांनी लक्षात ठेवावी ज्यांना काहीही खाण्याची वस्तू एकट्यानेच खायची सवय आहे आणि दुसऱ्यांबरोबर न वाटण्याची वृत्ती आहे. श्रुतीतही हा उपदेश आढळतो. आधी वस्तू देवाला अर्पण कराव्यात आणि मग त्यांचा उपभोग घ्यावा. बाबांनीही हाच धडा आपल्या विलक्षण आणि विनोदी पद्धतीने दिला. अण्णा चिंचणकर विरुद्ध मावशीबाई. हेमाडपंत आता आणखीन एक विनोदी प्रसंगाचे वर्णन करतात ज्यात बाबा शांतता प्रस्थापित करणारे मध्यस्थ ठरले. दामोदर घनश्याम बाबरे उर्फ अण्णा चिंचणकर नावाचे एक भक्त होते. ते साधे, थेट आणि थोडे राकट स्वभावाचे होते. कुणाचीही पर्वा करत नसत. नेहमी सरळ बोलत, स्पष्ट बोलत आणि व्यवहार नेहमी रोख ठेवत असत. बाहेरून ते कठोर व तडजोड न करणारे भासत असले तरी आतून ते मनमिळावू आणि निष्कपट होते. त्यामुळे साईबाबांना ते फार प्रिय होते. एके दिवशी दुपारी इतरांप्रमाणेच बाबांची सेवा करण्यासाठी अण्णा उभे होते आणि रेलिंगवर ठेवलेल्या बाबांच्या डाव्या हाताला चोळत होते. दुसऱ्या बाजूला वेणूबाई कौजलगी नावाची एक वृद्ध विधवा, जिला बाबा आई म्हणून संबोधतात आणि बाकी सर्व लोक मावशीबाई म्हणून संबोधायचे, ते आपापल्या पद्धतीने बाबांची सेवा करत होते. मावशीबाई अत्यंत निर्मळ अंतःकरणाच्या वृद्ध महिला होत्या. त्या बाबांच्या कमरेभोवती हात गुंडाळून त्यावेळी त्यांचे पोट जोरात मळत होत्या. इतक्या जोराने मळत होत्या की बाबांचा पाठीचा व पोटाचा भाग सपाट होत होता आणि बाबा इकडून तिकडे डुलत होते. अण्णा त्यांच्या बाजूला स्थिर उभे होते,
पण मावशीबाईंचा चेहरा त्यांच्या हालचालींसह वरखाली होत होता. एकदा असं झालं की त्यांचा चेहरा अण्णांच्या फार जवळ आला. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे त्या म्हणाल्या, "अरे रे अण्णा, मला अरे रे हा तर मला माझा मुका घेण्याचा प्रयत्न करतोय. एवढा म्हातारा, केस पांढरे झाले तरी त्याला लाज नाही." हे ऐकून अण्णा संतापले. त्यांनी आपल्या बाह्या सरसावल्या आणि म्हणाले, तू म्हणतेस की मी म्हातारा म्हातारा कमी आहे, मी मूर्ख आहे. भांडणाला सुरुवात तर तूच केलीस. तेथे उपस्थित सर्वजण हा प्रसंग आनंदाने बघत होते. बाबा, जे दोघांवरही सारखेच प्रेम करीत आणि ह्या दोघांना त्यांना शांत करायचे होते, तर त्यांनी हा प्रकार खूप कौशल्याने निभावला. त्यांनी प्रेमाने म्हटले, "अरे अण्णा, तू एवढा गोंधळ का करतोस? आईचा मुका घेण्यात काय गैर आहे?" बाबांचे प्रेमळ शब्द ऐकून दोघेही शांत झाले आणि सगळ्यांनी मनमोकळेपणाने हसून घेतलं. भक्तांवरील बाबांचा अवलंब. बाबांनी आपल्या भक्तांना त्यांच्या मर्जीप्रमाणे सेवा करू दिली आणि त्यात इतर कोणीही हस्तक्षेप करावा हे त्यांना आवडत नसे. जेव्हा मावशीबाई एकदा बाबांचे पोट मळत होत्या, त्यांनी फार जोर लावल्याने बाकी सर्व भक्त चिंतेत पडले होते. ते म्हणाले, "अहो, थोडं हलक्या हाताने करा, नाहीतर बाबांच्या धमनी शिरा तुटतील." हे ऐकताच बाबा उठले आणि आपला सटका जोरात जमिनीवर आपटला. त्यांना राग आला आणि डोळे लाल भडक कोळशासारखे झाले. कोणीही त्यांच्यासमोर उभे राहण्याची हिंमत करत नव्हते. मग बाबांनी सटक्याचा एक टोक दोन्ही हाताने धरून आपल्या पोटात खुपसला. दुसरे टोक खांब्याला टेकवून त्यांनी जोरात ढकलू लागले. तो सटका 2-3 फूट लांबीचा होता आणि जणू काही तो पोटात शिरत होता. लोकांना वाटले की आता पोट क्षणात फाटेल. खांब स्थिर व हलणार नसल्यामुळे बाबा त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट पकडून बसले. सर्वजण विस्मयाने व भीतीने भोवती उभे राहिले. हे दृश्य पाहून त्यांचे हृदय थरथरले, पण काही उपाय सुचेना. बाबांनी हे कष्ट भक्तांच्यासाठी सहन केले. भक्तांचा उद्देश फक्त एवढाच होता की मावशीबाई थोडं मध्यमपणे करावं, हळू करावं, जेणेकरून बाबांना त्रास होऊ नये. पण त्यांची ही सदहेतूची कृती बाबांना मान्य नव्हती. शेवटी बाबांचा राग शमला. त्यांनी सटक्या सोडला आणि आपली जागा पुन्हा घेतली. त्या दिवसापासून भक्तांनी हा धडा घेतला की दुसऱ्याच्या सेवेच्या मध्ये पडू नये. ज्याप्रमाणे सेवा करायची आहे तसे करू द्यावे. कारण सेवा कितपत योग्य व मौल्यवान आहे हे जाणून घेण्याची क्षमता फक्त बाबांकडेच आहे. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांतीला. उद्या मीच परत अध्याय 25वा वाचायला येईल. तर त्या अध्यायातून सुद्धा आपल्याला काय बोध घेता येईल हे आपण बघावे. आजचा दिवस आपल्याला आनंदित जाऊ दे. ओम साईराम.